तर आपण आता पाहूया ही अशी नथ कशी बनवायची. तर ही नथ बनवण्यासाठी आपल्याला 18 नंबरची तार घ्यायची आहे. तर तार घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लूप बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. लूप बनवल्याच्या नंतर हे जे फूल आहे आपल्याला इथे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आपण नथीसाठी जे हे फूल बनवून घेतलं आहे तर त्याला 0.3 ची तार ही खूप जास्त अशी तार आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ही जी साईडची डिझाईन बनवायची आहे तर ती आपल्याला पूर्ण एका तारेमध्येच विणायची आहे. यासाठी आपल्याला जास्त तार घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तार कमी पडता कामा नये. म्हणजे ही एक डिझाईन आहे ती पूर्ण व्यवस्थित एका तारेमध्ये बनवून होईल. बघा इथे लूपमध्ये आपण 0.3 ची तार ओवून घेतली आहे. ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या मोत्याला व्यवस्थित 2 राऊंड मारून घ्यायचे. म्हणजे आपण जे लूपमध्ये ओवलेली तार आहे तर त्या तारेनं हा लूप आपल्याला इथं पॅक होतो. तर आपल्याला पुन्हा असं हे 2 मोती सोडून आपल्याला इथे यायचं आहे. पुन्हा इथे ह्या लूपमध्ये तार ओवून घ्यायची आणि पुन्हा ह्या मोत्याला आपल्याला व्यवस्थित राऊंड मारून घ्यायचे. हे बघा इथे आपण 0.3 ची तार ओवून घेतली आणि इथे आपल्याला ह्या मोत्याला 2 राऊंड मारून घ्यायचे. पुन्हा आपल्याला आता या साईडला तर हा मोती आणि हा मोती, तर त्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला ही तार ठेवायची आणि व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. हे बघा आता असं या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला तार ठेवायची आणि आपला हा मोती आणि ही जी आपली 18 नंबरची तार आहे त्या दोघांना व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचे. म्हणजे आपली 18 नंबरची तार ही बरोबर त्या 2 मोत्यांच्या मध्ये पॅक होते व्यवस्थित. बघा अशी पॅक होते व्यवस्थित 2 मोत्यांच्या मधून. इथे तर इथे पण आपल्याला असंच पॅक करायचं. पुन्हा ह्या मोत्याच्या खालच्या साईडला यायचं आणि ही आपली 0.3 ची तार फुलाच्या मागच्या साईडला करून घ्यायची. केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ह्या लूपमध्ये ओवून ही तार आपली बाहेर काढायची आहे. हे बघा इथे ही आपली तार ओवली आहे आणि आपल्याला ही एकदम फुलाच्या पुढच्या साईडला निघते. तर असंच आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायची. हे बघा एकदम आपलं फुल असं एकदम घट्ट असं पॅक झालं पाहिजे. हे बघा तर आता आपल्याला असा एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. तर आपण जे फूल बांधलं आहे तर जी आपली खालची तार आहे तर तिला आपल्याला असं एक राऊंड शेप द्यायचा आहे थोडासा असा असा. तर आता ही आपली जी जॉईंट तार आहे 0.3 तर त्याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत 2 mm चे. तर आपण हे 2 mm चे गोल्डन मणी आपण असे 0.3 च्या तारीत ओवून घेतले आहे. तर ते व्यवस्थित आपल्याला ही जी आपली 18 नंबरची तार आहे तर त्याच्यावर असे व्यवस्थित ठेवायचे आहेत घट्ट असे आणि इथे आपल्याला ह्या 0.3 च्या तारेनं 18 नंबरच्या तारेला व्यवस्थित असा 1 ते 2 व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचे आहेत. हे बघा असे म्हणजे आपले गोल्डन मणी व्यवस्थित असे आपल्या 18 नंबरच्या तारेवर बसतात. तर आता आपल्याला पूर्ण असं आपलं हे जे एक गोल्डन मणी आपली ही 18 नंबरची तार यांना असे
राऊंड मारत मारत आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. हे बघा, आता आपला पहिला गोल्डन मणी त्याच्या वरतून असं 2 गोल्डन मणीच्या मधून आपली 18 नंबरची तार त्याच्यामध्ये घ्यायची. पुन्हा पुढचा जो गोल्डन मणी आहे तो पुन्हा आपल्या 18 नंबरच्या तारेच्या खालून पुन्हा आता हा आपला 3रा नंबरचा गोल्डन मणी एकदम घट्ट असं ही आपली 0.3 ची तार आहे ती अशी ओढून घ्यायची. एकदम आता 3 झाले, तर आपला 4था हा गोल्डन मणी मग व्यवस्थित असं घट्ट ओढून घ्यायचं, म्हणजे आपले गोल्डन मणी एकदम व्यवस्थित असे हे आपल्या 18 नंबरची जी तार आहे ना त्याच्यावर असे पॅक होतात. हे बघा, असं आपल्याला पूर्ण जे आपले 8 गोल्डन मणी आहेत ना ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. असं हे बघा, असं आपण व्यवस्थित प्रत्येक 2 गोल्डन मणीच्या मधून आपण ही 0.3 ची तार प्लस ही 18 नंबरची तार त्या दोघांना असं व्यवस्थित इथपर्यंत राऊंड मारला आहे. तर आता ही आपली 0.3 ची तार आहे. तर ही जो पहिला गोल्डन मणी आणि हा दुसरा गोल्डन मणी ह्या दोघांच्या इथे मध्ये काढून घ्यायचे आहे. काढल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या 0.3 च्या तारेमध्ये आपल्याला एक मोती आणि एक गोल्डन मणी ओवायचा आहे. हे बघा, एक मोती आणि एक गोल्डन मणी ओला आहे. तर हा गोल्डन मणी सोडून द्यायचा आणि जो आपला मोती आहे त्यातनं ही आपली 0.3 ची तार पुन्हा मागे काढून घ्यायची आहे. म्हणजे जसं आपण फूल बनवतो ना सेम तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे. एक मोती एक गोल्डन मणी व्यवस्थित ओवून घ्यायचा. एक गोल्डन मणी आणि एक मोती ओवून घेतला तर सेम असंच करायचं आपल्याला. पुन्हा एक मोती आणि एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे इथे. सेम पुन्हा तसंच केलं. एक मोती ओवला, एक गोल्डन मणी ओवला, गोल्डन मणी सोडून द्यायचा आणि मोत्यातनं तार पुन्हा वापस मागे काढून घ्यायची. तर आता आपल्याला एक एक आपल्याला पॅक करत चालायचे. आता आपण हा पहिला मोती ओवला गोल्डन मणी ते आपलं पॅक केलं. आता आपण पुन्हा दुसरा मोती गोल्डन मणी ओवून तर आता आपण हे आहे तर बरोबर आता आपल्याला आपण जो मोती आणि गोल्डन मणी ओवला आहे तर आता आपल्याला ह्या जो आपण गोल्डन मण्याचा एक राऊंड बनवला आहे तर बरोबर त्या 2 गोल्डन मण्याच्या मधून आपल्याला हा जो आपण मोती आणि गोल्डन मणी ओवला आहे ना तर ते आपल्याला व्यवस्थित इथे पॅक करायचं आहे. बघा, व्यवस्थित 1-2 राऊंड मारून घ्यायचं आपल्याला इथे. हे बघा, असे म्हणजे इथं आपलं हे असं पॅक होतं. 1-2 राऊंड मारल्याच्या नंतर पुन्हा ह्या तारेमध्ये आपल्याला एक मोती ओवायचा, एक गोल्डन मणी ओवायचा. तर आपण पुन्हा एक मोती गोल्डन मणी ओवून घेतला. तर आता हे बघा असं पॅक करायचं. हे जे गोल्डन मणी आणि मोती ओवलेली तार आहे तर ही आपलं हे जे आपण 18 नंबरच्या तारेवर जे गोल्डन मणी ओवून असे पॅक केलं आहे तर बरोबर त्यांच्या तिथूनच आपल्याला हे जे मोती आणि आपण गोल्डन मणी ओवला आहे तर ते आपल्याला तिथे व्यवस्थित पॅक करायचं आहे. असे इथे पुन्हा आपण आता 4था मोती आणि गोल्डन मणी ओवला आहे. तर हे बघा, आता हे आपलं असं आहे तर कसं पॅक करायचं आहे. तर हा मोती इथे व्यवस्थित धरायचा आणि ही आपली 0.3 ची तार बरोबर जे आपण गोल्डन मणी 18 नंबरच्या तारेवर आपण पॅक केले आहेत तर त्यांच्यामधूनच आपल्याला हे बघा असे ती तार आपण ह्या 2 मोत्यांच्या मधून हे बघा असंच आपल्याला 2 राऊंड मारायचे म्हणजे तो मोती आपल्याला पॅक होतो. ती तार पुन्हा आपल्याला ते समोर साईडला काढून घ्यायची. हे बघा असं म्हणजे मोती असे पॅक होतात, हलत नाही. तर असंच आपल्याला आता इथे अजून 2 मोती करून घ्यायचे. तर हे बघा आपण असे 7 मोती आपण करून घेतले आहेत. हे बघा
तर असं आपली जसजशी आपली डिझाईन बनत जाते तसं आपण जी आपली नथ आहे त्याला असं शेप देत जायचं, म्हणजे आपली डिझाईन ही व्यवस्थित दिसते. बघा असं. तर आता इथे आपल्याला एक दुसरं फूल आपल्याला अटॅच करायचं आहे. तर त्यासाठी हे एक लहान छोटंसं फूल बनवून घेतलं आहे. तर हे बघा ते आपल्याला व्यवस्थित असं इथे व्यवस्थित असं जुळवून धरायचं आहे आणि आपला हे जे 2 मोती आहेत आणि त्याच्या जे मधनं जी आपली आपण 18 नंबरच्या तारेवर जे फूल ठेवलं आहे, तर ती तार आणि आपले हे जे 2 मोती त्यांना आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचे. ही आपली 0.3ची तार मी त्या 18 नंबरच्या तारेला राऊंड मारून ही तार आपली अशी इथे घेतली आहे. हे बघा आणि त्यानंतर हे आपलं जे फूल आहे ते व्यवस्थित असं इथे ठेवायचं. एकदम आपली जी ही डिझाईन आहे त्याला असं चिटकून ठेवायचं. आणि बघा हा आपला मोती आणि हा एक मोती आपला त्या दोघांच्या खालनं प्लस आपली आपण हे जे 18 नंबरच्या तारेवर ठेवलेलं फूल, तर ती 18 नंबरची तार आपली, तर त्यांना व्यवस्थित असे पहिल्यांदा आपल्याला 2 मोती आणि ती आपली 18 नंबरची तार त्यांना व्यवस्थित असे 1-2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. मारल्याच्या नंतर आता हे असं मारल्याच्या नंतर आता आपल्याला हा मोती आणि प्लस आपली ही जी डिझाईन बनवली आपली 18 नंबरची तार आहे, तर त्यांना असं व्यवस्थित असं राऊंड मारायचं आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित ह्या मोत्याच्या खालनं आपल्याला ही आपली तार घालायची आहे 0.3ची. अशी व्यवस्थित अशी ओढून घ्यायची. अशी म्हणजे ती व्यवस्थित अशी घट्ट बसते त्याच्यामध्ये. हे बघा इथे आपल्याला घालायची. हे बघा असं इथे आता आपल्याला हा मोती आणि आपली 18 नंबरची जी खालची तार ज्यावर आपण हे फूल ठेवलं आहे ती, हे बघा इथून आता आपल्याला इथून घ्यायचं आहे. ते बघा असंच आपल्याला 2-3 व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपलं फूल तिथे व्यवस्थित पॅक बसतं. आता आपल्याला ह्या साईडला यायचे, तर ह्या मोत्याच्या पुढे मागे करत आता आपल्याला इथे यायचे. तर आता आपल्याला हे जे 2 मोती आणि प्लस त्या 2 मोत्यांच्या इथून जी आपली 18 नंबरची तार येते, तर ती पहिल्यांदा आपल्याला हे जे 2 मोती आणि आपली 18 नंबरची तार यांना आधी आपल्याला 2 राऊंड मारायचे व्यवस्थित. 2 राऊंड मारायच्या नंतर आता आपल्याला हा मोती प्लस आपली ही जी 18 नंबरची तार आहे, तर त्या दोघांना आपल्याला राऊंड मारायचं आहे. तर हे बघा असं हा मोती प्लस ही आपली तार इथून अशी घ्यायची. हे बघा असं असे 2-3 राऊंड मारले. त्याच्यानंतर आता आपल्याला आपला हा मोती, हा इथला मोती आणि आपली ही जी तार आहे ते त्या दोघांना व्यवस्थित असं राऊंड मारायचं. एकदम घट्ट असे राऊंड मारायचे आणि जी आपली 0.3ची तार आहे ती असं राऊंड मारत असताना व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायची आहे. तिला थोडंही ढिल्लं सोडायचं नाही, म्हणजे आपली जी नथीची जी फिटिंग असते ती एकदम घट्ट येते आणि आपली डिझाईन अशी हलत वगैरे नाही. हे बघा असं हे एकदम घट्ट असं पॅक झालं आहे. तर असं थोडासा शेप द्यायचा व्यवस्थित, जेणेकरून आपली नथ अशी छान दिसेल. हे बघा असं. तर ही राहिलेली तर आपण कट करून घेऊया. हे बघा आपण इथे व्यवस्थित असं फुल पॅक करून आपली तार कट करून घेतली आहे. तरी पण आपली डिझाईन अशी रेडी झाली आहे. हे बघा मागची साईड व्यवस्थित आपली रॅपिंग करून घ्यायची, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती हलत नाही. हे बघा तर ही आपली ही साईडची तार आहे, ते बघा ती अशी फुलाच्या मागच्या साईडला करून घ्यायची आहे आणि त्याला इथे व्यवस्थित असं एक लूप बनवायचा. ठीक आहे. तर हा आपण लूप बनवला आहे. लूप बरोबर आपल्याला जो आपण पहिला लूप बनवून तिथे आपण पहिलं फूल जे पॅक केलं आहे
बरोबर त्याच्या मागच्या साईडलाच आपल्याला करायचं आहे असं. म्हणजे ही आपली अशी नथ रेडी होती. आणि जेव्हा आपण नथ घालतो तर ती अशी घातल्यानंतर ती आपली खाली पडते, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा जो आपण लूप बनवला आहे मागच्या साईडला, तर तो असा पूर्ण समोरच्या साईडला घ्यायचा असा, आणि मग पुन्हा असा मागच्या साईडला न्यायचा, आणि मग ती नथ आपण वेअर करायची. म्हणजे ती आपली नथ आपण नाकात घातल्याच्या नंतर पडत नाही.